महापालिकेनं जबाबदारी झटकून चालणार नाही. कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही अडचणी असतील तर संबंधित मंत्र्यांना माहिती द्या. नाशिक शहरातल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून मंत्री छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया. महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महानगरपालिकेवरच आहे. ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम आहे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. माझं काम नाही, त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना. नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्याच्या प्रश्नावरून मंत्री भुजबळांचा संतप्त सवाल. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवायला हवेत. भुजबळांची प्रतिक्रिया. शहर काय वाऱ्यावर सोडलंय का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा. अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार. जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे. ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा. मंत्री छगन भुजबळ यांच्या खड्ड्यांवरच्या टीकेवर बोलण्यास मंत्री गिरीश महाजनांचा नकार. मंत्री गिरीश महाजन आणि पालिका आयुक्तांनी नाशिकच्या खड्ड्यांबाबत जबाबदारी घ्यायला हवी असं म्हणत भुजबळांनी निशाणा साधला होता. सर छगन भुजबळ म्हणाले, सर छगन भुजबळांनी टीका केलेली आहे खड्ड्यांवरून. सर छगन भुजबळांनी टीका केलेली आहे. सर छगन भुजबळांनी टीका केली रस्त्यावरून. ते म्हणतात की कुंभमेळा मंत्र्यांचं काम आहे. जरा आम्हाला जाऊ देता का प्लीज. सर कुंभमेळा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घरी भेट दिली. यावेळी खैरेंनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला आणि ठाकरेंनी अभिजितच्या घरच्यांची आणि अभिजितच्या लग्नाचीही विचारपूस केली. माजी आमदार रमेश कदम आणि एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांच्यात वाद. अण्णाभाऊ साठेंचं घर पाणी गळतीमुळे बंद ठेवल्याचा एसआरएवर आरोप. महेंद्र कल्याणकर मुख्यमंत्र्यांची फसवणूक करत असल्याची रमेश कदम यांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.